बघा आज आपण 12 नंबरचा एक्झाम्पल घेऊ. तो आहे लॉग ऑफ tan क्यूब एक्स इंटू साइन रेस टू 4x इंटू एक्स स्क्वेअर प्लस 7 ब्रॅकेट रेस टू 7. ठीक आहे. एक्झाम्पल खूप मोठा आणि खूप कठीण दिसतोय. ठीक आहे, तसं नाही आहे, इझी आहे. लॉग ऑफ tan क्यूब एक्स इंटू साइन रेस टू 4x इंटू एक्स स्क्वेअर प्लस 7 ब्रॅकेट रेस टू 7, त्याला y ने डिनोट केले. आता लॉगचा एक रूल आहे, प्रोडक्ट रूल. लॉग ऑफ l इंटू m इंटू n, म्हणजे प्रोडक्ट मध्ये आपण कसं लिहितो, लॉग l प्लस लॉग m प्लस लॉग n. ठीक आहे, 3 नंबर साठी. ठीक आहे, तर हा रूल पहिले यूज करायचा, डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह घ्यायचा नाही. ठीक आहे, आपण त्याला सेपरेट करून घेऊ. म्हणजे लॉग ऑफ tan क्यूब एक्स प्लस लॉग ऑफ sin रेस टू 4x प्लस लॉग ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 7 ब्रॅकेट रेस टू 7. ठीक आहे, तो रूल कोणता होता, लॉग ऑफ l इंटू m इंटू n, म्हणजे लॉग l प्लस लॉग m प्लस लॉग n. ठीक आहे. आता इथं इंडेक्स आहे प्रत्येकाची, मग इंडेक्स रूल यूज करा. इंडेक्स रूल काय असतो, लॉग ऑफ m रेस टू n इज इक्वल टू n इंटू लॉग m. ठीक आहे, आलं लक्षात. ठीक आहे, तर मग आता इंडेक्स रूल यूज करू. इंडेक्स पुढे मल्टिप्लाय करा, tan इंटू लॉग ऑफ 3 इंटू लॉग ऑफ tan x प्लस 4 इंटू लॉग ऑफ साइन x प्लस 7 इंटू लॉग ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 7. ठीक आहे, हे y 3 इंटू लॉग ऑफ tan x प्लस 4 इंटू लॉग ऑफ साइन x प्लस 7 इंटू लॉग ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 7. आता आपण डिफरन्शिएट करू शकतो, कारण की इथे डायरेक्ट असे क्यूब रेस टू 4 रेस टू 7 असे रूल नव्हते. ठीक आहे, मग डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x, therefore dy upon dx is equal to डेरिवेटिव ऑफ, पूर्ण टर्मचा डेरिवेटिव आपण 3 इंटू लॉग ऑफ tan x प्लस 4 इंटू लॉग ऑफ साइन x प्लस 7 इंटू लॉग ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 7. ठीक आहे, तिघांचा सेपरेट डेरिव्हेटिव्ह घेऊ आता. इंटू आता 3 इंटू लॉग ऑफ tan x, आता 3 कोइफिशियंट आहे, पहिले लॉगचा रूल, म्हणजे 3 अपॉन लॉग ऑफ tan x चा डेरिव्हेटिव्ह, म्हणजे 3 अपॉन tan x इंटू परत tan x चा डेरिव्हेटिव्ह इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ tan x. ठीक आहे, प्लस 4 इंटू लॉग ऑफ साइन x, मग 4 कोइफिशियंट आहे तो ॲज इट इज राहील, लॉगचा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन, म्हणजे 1 अपॉन साइन x इंटू परत डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन x प्लस 7 कोइफिशियंट आहे तो ॲज इट इज राहील, लॉगचा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन एक्स स्क्वेअर प्लस 7 इंटू परत डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 7. ठीक, तर मग इक्वल टू खाली इक्वल टू 3 अपॉन, किंवा 3 हे खाली उतरून गेलं तरी चालेल, 3 इंटू 1 अपॉन tan x इंटू tan x चा डेरिव्हेटिव्ह सेक स्क्वेअर x प्लस 4 इंटू 1 अपॉन साइन x इंटू साइन x चा डेरिव्हेटिव्ह कॉस x प्लस 7 इंटू 1 अपॉन एक्स स्क्वेअर प्लस 7 इंटू, आता एक्स स्क्वेअर प्लस 7 चा डेरिव्हेटिव्ह, एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2x प्लस 7 चा डेरिव्हेटिव्ह 0, तो 2x. ठीक आहे, खाली इक्वल टू 3 इंटू 1 अपॉन tan x. आता 1 अपॉन tan x काय असतो, cot x. ठीक आहे, इंटू सेक स्क्वेअर x प्लस 4 इंटू कॉस x, वरती मल्टिप्लाय करा, तो वरती मल्टिप्लाय cos x आणि अपॉन
साइन एक्स प्लस 7 इंटू 2x वरती मल्टिप्लाय होईल 7 इंटू 2x म्हणजे झाले 14x अपॉन एक्स स्क्वेअर प्लस 7. ठीक आहे. आता सिम्प्लिफाय करू आपण 3 इंटू. आता कॉट सेक दोघांना साइन कॉस मध्ये कन्वर्ट करा. कॉट काय असतो कॉस एक्स अपॉन साइन एक्स इंटू सेक काय असतो 1 अपॉन कॉस पण हा स्क्वेअर आहे 1 अपॉन कॉस स्क्वेअर एक्स प्लस 4 इंटू कॉस अपॉन साइन कॉट एक्स प्लस 14x अपॉन एक्स स्क्वेअर प्लस 7. ठीक आहे. आता याच्यामध्ये एक कॉस कट या कॉस स्क्वेअर एक्स मधला कॉस कट 3 इंटू न्यूमरेटरला 1 अपॉन डिनॉमिनेटरला साइन एक्स इंटू कॉस एक्स प्लस 4 कॉट एक्स प्लस 14x अपॉन एक्स स्क्वेअर प्लस 7. ठीक आहे. आता हे सिम्प्लिफाय करू आपण. हे वरचं पुसतो मी. पुढची स्टेप. आता बघा साइन एक्स इंटू कॉस एक्स. आता एक फॉर्म्युला आहे 2 साइन एक्स इंटू कॉस एक्स. तो फॉर्म्युला असा आहे साइन 2x. तो इथं आपण यूज करू शकतो पण फक्त कोणाची कमी आहे 2 ची. मग 2 ने आपण डिवाइड मल्टिप्लाय करू म्हणजे न्यूमरेटर डिनॉमिनेटर दोघांना 2 ने मल्टिप्लाय करू म्हणजे इथं हा फॉर्म्युला आपण यूज करू शकतो. आपण एक काम करू या ठिकाणी न्यूमरेटर डिनॉमिनेटर दोघांना 2 ने मल्टिप्लाय करू. ठीक आहे. मग इथं 2 ने मल्टिप्लाय केलं तर 3 इंटू 2 किती होतील 6 इंटू 1 अपॉन 2 साइन एक्स इंटू कॉस एक्स. ठीक प्लस 4 कॉट एक्स प्लस 14x अपॉन एक्स स्क्वेअर प्लस 7. काय केलं फक्त इथं 2 ने म्हणजे न्यूमरेटर डिनॉमिनेटर दोघांना मल्टिप्लाय केलं. मग 2 इंटू 3 हे झाले 6 इंटू 1 अपॉन आणि 2 इंटू साइन एक्स इंटू कॉस एक्स इक्वल टू 6 इंटू 1 अपॉन मग इथं फॉर्म्युला यूज करा 1 अपॉन साइन 2x चा प्लस 4 कॉट एक्स प्लस 14x अपॉन एक्स स्क्वेअर प्लस 7. आणि शेवटची स्टेप 1 अपॉन साइन काय असतं कोसेक. 6 इंटू कोसेक 2x प्लस 4 कॉट एक्स प्लस 14x अपॉन एक्स स्क्वेअर प्लस 7. हे त्याचा फायनल आन्सर आहे. therefore dy अपॉन dx. ठीक आहे. सो फॉर एक्झाम्पल पुढचा एक्झाम्पल आहे लॉग ऑफ रूट 1 मायनस कॉस 3x अपॉन 1 प्लस कॉस 3x. ठीक आहे. लॉग ऑफ रूट 1 मायनस कॉस 3x अपॉन 1 प्लस कॉस 3x. ठीक आहे. आता बघा आपल्याकडे दोन फॉर्म्युले आहेत 1 मायनस कॉस थिटा आणि 1 प्लस कॉस थिटा. हे दोघं फॉर्म्युले आपण इथे यूज करू. 1 मायनस कॉस थिटा असतो 2 साइन स्क्वेअर थिटा अपॉन 2 हाफ अँगलचा फॉर्म्युला आहे. आणि 1 प्लस कॉस थिटा असतो 2 कॉस स्क्वेअर थिटा अपॉन 2. म्हणजे थिटा इथं कोणताही अँगल राहू शकतो त्याच्यामुळे त्याचा हाफ होतो. म्हणजे थिटा असेल तर थिटा अपॉन 2, एक्स असेल तर एक्स अपॉन 2, 2x असेल तर 2x अपॉन 2, 3x असेल तर 3x अपॉन 2. ठीक आहे. लक्षात हे दोघं फॉर्म्युला आपण इथे यूज करू. डायरेक्ट डिफरन्शिएट नाही करायचा. काही काही एक्झाम्पल असे असतात त्याच्यामध्ये थोडं सिम्प्लिफाय वगैरे करावं लागतं. मी करू खाली इक्वल टू लॉग ऑफ रूट 1 मायनस कॉस 3x म्हणजे 1 मायनस कॉस थिटा तो असतो 2 साइन स्क्वेअर थिटा अपॉन 2 म्हणजे 2 साइन स्क्वेअर 3x अपॉन 2 अँगलचा हाफ होतो. ठीक आहे. अपॉन आणि 1 प्लस कॉस थिटा 2 कॉस स्क्वेअर 3x अपॉन 2. ठीक आहे. लक्षात वाटलं असेल तर फॉर्म्युला लिहितो मी 1 मायनस
कॉस थीटा इज इक्वल टू 2 साइन स्क्वेअर थीटा अपॉन 2 अँड 1 प्लस कॉस थीटा इज इक्वल टू 2 कॉस स्क्वेअर थीटा अपॉन 2. ठीक. आता हे सिम्प्लिफाय करू, सॉल्व करूया. इक्वलच्या खाली इक्वल टू. आता बघा हे 2 2 कॅन्सल, दोघांचा स्क्वेअर स्क्वेअर रूट दो पण कॅन्सल होतील, म्हणजे इथे राहील इक्वल टू लॉग ऑफ ब्रॅकेट मध्ये वरती. आता बघा 2 2 कॅन्सल झाले रूटच्या आत. आता रूट आणि स्क्वेअर दोघं कॅन्सल होतील, म्हणजे न्यूमरेटरला फक्त साइन 3x अपॉन 2 आणि खाली कॉस 3x अपॉन 2. ठीक आहे, आलं लक्षात. मग इकडच्या खाली इक्वल टू साइन अपॉन कॉस काय असतो, साइन अपॉन कॉस असतो tan 3x अपॉन 2. आता एक सिंपल फॉर्म मध्ये आला एक्झाम्पल. आता आपण डिफरन्शिएट करू शकतो. ठीक आहे, डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x, डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x. therefore dy upon dx is equal to derivative of log of tan 3x अपॉन 2. ठीक आहे, याचा डेरिव्हेटिव्ह आहे. ठीक आहे, आता लॉगचा डेरिव्हेटिव्ह, पहिले बाहेरचा फंक्शन आहे लॉग, लॉगचा डेरिव्हेटिव्ह घ्या. 1 अपॉन tan 3x अपॉन 2 इंटू परत डेरिव्हेटिव्ह ऑफ tan 3x अपॉन 2. ठीक आहे, लॉगच्या रूलनुसार 1 अपॉन आणि इंटू परत टॅनचा डेरिव्हेटिव्ह. ठीक आहे, वरचं पुसतो मी. इक्वलच्या खाली इक्वल टू 1 अपॉन tan 3x अपॉन 2 इंटू टॅनचा डेरिव्हेटिव्ह सेक स्क्वेअर ऑफ 3x अपॉन 2 इंटू परत 3x अपॉन 2 चा डेरिव्हेटिव्ह, डेरिव्हेटिव्ह ऑफ 3x अपॉन 2. ठीक आहे, इक्वलच्या खाली इक्वल टू 1 अपॉन टॅन काय असतो कॉट ऑफ 3x अपॉन 2 इंटू सेक स्क्वेअर ऑफ 3x अपॉन 2 इंटू 3x अपॉन 2 चा डेरिव्हेटिव्ह. आता हे 3x अपॉन 2 म्हणजे ऍक्च्युअल मध्ये हे असे 3 अपॉन 2 इंटू x, म्हणजे 3 अपॉन 2 कोएफिशियंट आहे तो ॲज इट इज राहील, आणि इंटू x चा डेरिव्हेटिव्ह 1, तो नाही पण लिहिला तरी चालेल. म्हणजे डायरेक्टली काय आलं 3 अपॉन 2. मी इकडे खाली इक्वल टू तो 3 अपॉन 2 पुढे घेतला इंटू. आता कॉट सेक मागच्या एक्झाम्पल सारखे याला परत साइन कॉस मध्ये कन्वर्ट करा. कॉट काय असतो कॉस अपॉन साइन, म्हणजे कॉस 3x अपॉन 2 अपॉन साइन 3x अपॉन 2 इंटू सेक, सेक काय असतो 1 अपॉन कॉस, पण ते स्क्वेअर मध्ये म्हणून स्क्वेअर मध्ये लिहू 1 अपॉन कॉस स्क्वेअर 3x अपॉन 2. ठीक आहे, आलं लक्षात. पुढे 3 अपॉन 2 इंटू, आता हे कॉस आणि कॉस स्क्वेअर मधला कॉस कट. ठीक आहे, मग न्यूमरेटरला 1 अपॉन साइन 3x अपॉन 2 इंटू कॉस 3x अपॉन 2. ठीक आहे, तर बघा आता मागच्या एक्झाम्पल सारखीच टर्म आहे सर्व याच्यामध्ये. आता खाली इक्वल टू, आता इथं परत 2 ने न्यूमरेटर डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय करू. आता इथं 2 ने मल्टिप्लाय केला, इथं 2 ने मल्टिप्लाय केला, इथं 2 ने मल्टिप्लाय केला न्यूमरेटर डिनॉमिनेटरला, तर इथं 2 ने मल्टिप्लाय केला तर हा 2 2 कॅन्सल होऊन जाईल. ठीक आहे, हा डिनॉमिनेटरचा 2 2 कॅन्सल. किंवा हे नाही पण केलं तर हा 2 ऑलरेडी त्याला मल्टिप्लाय आहेच, म्हणजे आपण या 3 अपॉन 2 ला असं लिहू 3 इंटू 1 अपॉन 2 साइन 3x अपॉन 2 इंटू कॉस 3x अपॉन 2. ठीक, बघ 2 2 ने मल्टिप्लाय करण्यापेक्षा हा 2 ऑलरेडी डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय आहे,
मग 2 याला मल्टिप्लाय करून टाकला, 3 जास्तचा ठेवला. मी इथं फॉर्म्युला यूज करायचा तो 2 sin थिटा cos थिटा. तो काय होतो मग sin 2 थिटा म्हणजे अँगलचा डबल होतो. मग आता 3x/2 चा डबल कसा होईल 3x. ठीक आहे, म्हणजे आन्सर आला. तर आन्सर नाही म्हणजे 3 × 1 याचं कसं येईल मग sin 3x. 3x/2 चा डबल 3x. ठीक आहे, आणि 1/sin काय असतो कोसेक, म्हणजे 3 × कोसेक 3x. हे त्याचा फायनल आन्सर आहे. मागच्या एक्झाम्पल सारखाच एक्झाम्पल आहे. ठीक आहे, 14 नंबरचा एक्झाम्पल तुम्ही सॉल्व करा. 15 नंबरचा एक्झाम्पल बघू आपण. लॉग ऑफ रूट 1 - sin x/1 + sin x. ठीक आहे, आता बघा आपल्याकडे 1 - cos x चे फॉर्म्युला आहे, पण 1 - sin x किंवा 1 + sin x चे फॉर्म्युले नाहीये. तर अशा वेळी काय करायचं, एक टॉपिक होता रॅशनलायझिंग डिनॉमिनेटर. डिनॉमिनेटर रॅशनलाइज करणे. रॅशनलाइज करणे म्हणजे काय, जो डिनॉमिनेटर असतो ना त्याच्या कॉन्जुगेटने न्यूमरेटर डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय करणे. मग आता कॉन्जुगेट, ठीक आहे, कॉन्जुगेट काय असेल त्याचा, मग आता 1 + sin x आहे डिनॉमिनेटर, मग त्याचा कॉन्जुगेट काय असेल 1 - sin x. तो आपण अशा वेळी काय करू, कॉन्जुगेटने मल्टिप्लाय करू, म्हणजे डिनॉमिनेटर रॅशनलाइज करू. इक्वल टू लॉग ऑफ, आता हा 1 - sin x इंटू कॉन्जुगेटने मल्टिप्लाय करा 1 - sin x अपॉन 1 + sin x इंटू 1 - sin x. ठीक आहे, पुढील लिहून तुम्ही रॅशनलायझिंग डिनॉमिनेटर. रॅशनलायझिंग डिनॉमिनेटर. ठीक आहे, मग आता हे मल्टिप्लाय करू. इक्वल टू लॉग ऑफ 1 - sin x इंटू 1 - sin x म्हणजे 1 - sin x ब्रॅकेट स्क्वेअर. ठीक आहे, अपॉन 1 + sin x इंटू 1 - sin x म्हणजे हा याच्याशी रिलेटेड आहे, a + b इंटू a - b. a + b इंटू a - b हा फॉर्म्युला कोणता असतो, a² - b². ठीक आहे, मग आता 1 चा स्क्वेअर 1 मायनस sin चा स्क्वेअर sin² x. ठीक आहे, समजलंय. चला आता पुढे. इक्वल खाली इक्वल टू लॉग ऑफ रूट 1 - sin x ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन 1 - sin² x. आयडेंटिटी कॉस आणि साइनची. 1 - sin² असतो cos² x. ठीक आहे, आयडेंटिटी 1 - sin² थिटा इक्वल टू cos² थिटा. ठीक आहे, आता दोघांचा स्क्वेअर, याचा स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट दोघे कॅन्सल होतील, म्हणजे लॉग ऑफ 1 - sin x अपॉन cos x. स्क्वेअर रूट कट होते. आता डिनॉमिनेटर सेपरेट करू. इक्वल टू लॉग ऑफ 1 / cos x मायनस sin x अपॉन cos x. ठीक है, 1 / cos x मायनस sin x अपॉन cos x. म्हणजे पुढचे खाली इक्वल टू लॉग ऑफ 1 / cos x काय असतो sec x मायनस sin x अपॉन cos x काय असतो tan x. ठीक आहे, म्हणजे हे आलं y. आता एकदम सिंपल फॉर्म मध्ये आलंय. आता आपण डिफरन्शिएट करू शकतो. ठीक आहे, इथपर्यंत हा y होता. लक्षात इथे काय केलं, डिनॉमिनेटर रॅशनलाइज केला, त्याच्या डिनॉमिनेटरच्या कॉन्जुगेटने वरती खाली मल्टिप्लाय केलं. ठीक आहे, मग सॉल्व करत करत इथपर्यंत स्टेप आली sec x मायनस tan x. आता आपण डिफरन्शिएट करू. ठीक, इथं वरती लिहितो मी डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x. therefore dy upon dx equal to derivative of log of sec x minus tan x. ठीक आहे, खाली इक्वल टू पहिले लॉगच्या रूलने डेरिव्हेटिव्ह घ्या. लॉगच्या रूलने डेरिव्हेटिव्ह आपल्याला माहिती आहे 1 / sec x minus tan x इंटू परत या ब्रॅकेट मधला डेरिव्हेटिव्ह इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ sec x minus tan x. ठीक आहे,
मग इक्वलच्या खाली इक्वल टू 1 अपॉन sec x minus tan x as it is into sec x minus tan x चा डेरिव्हेटिव्ह. आता सेपरेट डेरिव्हेटिव्ह घ्या. sec x चा डेरिव्हेटिव्ह असतो sec x इंटू tan x, डायरेक्टली फॉर्म्युलाच आहे तो, मायनस आणि tan x चा डेरिव्हेटिव्ह असतो sec स्क्वेअर x. ठीक आहे. इक्वलच्या खाली इक्वल टू, आता बघा या ब्रॅकेटमध्ये आपण एक टर्म बाहेर काढू शकतो कॉमन म्हणून, sec x कॉमन करू. ठीक आहे. मग 1 अपॉन sec x मायनस tan x हे ॲज इट इज इंटू sec x बाहेर काढला, sec x बाहेर काढला तर इथं काय राहील, इथं राहील फक्त tan x या टर्म मध्ये, मायनस आणि sec स्क्वेअर मधून sec x कॉमन काढला तर काय राहील फक्त sec x, tan x मायनस sec x. इक्वलच्या खाली इक्वल टू. आता बघा पुढे आपल्याला असं वाटत असेल की tan x मायनस sec x आणि sec x मायनस tan x हे सारखे टर्म्स आहे. नाही, ते सारखे टर्म्स नाहीये, ते ऑपोजिट टर्म्स आहे. ऑपोजिट टर्म्स म्हणजे काय, इथं tan x पॉझिटिव्ह आहे, इथं tan x निगेटिव्ह आहे, इथं sec x निगेटिव्ह आहे, इथं sec x पॉझिटिव्ह आहे. मग ऑपोजिटला आपण सेम कसं करू शकतो, तुम्हाला फक्त एकच काम करावं लागेल, मायनस साइन कॉमन काढा, मायनस साइन बाहेर काढा. ठीक आहे. हा sec x वरती मल्टिप्लाय झाला, sec x अपॉन sec x मायनस tan x इंटू, आपण काय करू याच्यातून मायनस साइन कॉमन काढू. मायनस साइन कॉमन काढला तर काय होईल, sec x जो निगेटिव्ह होता तो पॉझिटिव्ह होऊन जाईल आणि जो tan x पॉझिटिव्ह होता तो निगेटिव्ह होऊन जाईल. ठीक आहे. sec x मायनस tan x आणि मायनस साइन बाहेर. आता आपण हे कट करू शकतो, sec x मायनस tan x, sec x मायनस tan x म्हणजे इक्वल टू मायनस इंटू sec मायनस sec x dy अपॉन dx त्याचा फायनल आन्सर आहे. ठीक आहे. व्हिडिओमध्ये काही प्रॉब्लेम असेल तर विचारू शकतात. 3 एक्झाम्पल आपल्याला झालेले आहेत. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण नेक्स्ट एक्झाम्पल घेऊ. ठीक आहे. व्हिडिओ लाईक आणि शेअर करा.